मूळ नाव फराह बक्षी, पण आता फर्याबाग इंडियामध्येच आहे. हुमायून मकबरा पण नंतरचा आहे. त्यांनी ते वर फक्त ते घुमट लावलं. त्याला म्हटलं जातं की हुमायूं तो ह्याचा तो मकबरा आणि ताजमहलचा त्याला प्रतिकृती म्हणले जातात ते. नाही, कारण काय झालं दख्खनकडे म्हणजे हे आत्ता लोक बघायला यायला लागले. आणि हे पॅलेस म्हणजे जे आपली दिल्लीमध्ये ताजमहल आहे त्याची कन्सेप्ट इकडे डेव्हलप झालेली. आणि हे ताजमहल आता जर बघितलं गेलं तर फक्त त्याचा डोम ठेवला तर ते एक्झॅक्ट ताजमहलसारखं दिसतं. आणि इकडे पण दिस इज आय थिंक फॉर म्हणजे एंटरटेनमेंट पर्पजसाठी असायचं. एंटरटेनमेंटसाठी म्हणजे जेव्हा ज्यांनी ताजमहल बनवला शहाजहा, तो इकडे व्हिजिटसाठी आलेला अहिल्यानगरला त्यांच्या दोन कोणाला भेटायला, तेव्हा त्यांनी हे बघितलं आणि तो खूप त्याला असं मेस्परायझिंग वाटलं आणि म्हणून त्यांनी ती कन्सेप्ट तिकडे इम्प्लिमेंट केली. त्यामध्ये विदाऊट इलेक्ट्रिसिटी, विदाऊट काही तुमचे साऊंड सिस्टीमची काही गरज नसताना तुम्ही उत्तम पद्धतीने गाण्याच्या मैफली करू शकता. Style is the answer to everything. A fresh way to approach a dull or dangerous thing. To do a dangerous thing with style is what I call art.